तुमची ओळख कुठे झाली? तुमची ओळख मी दुसऱ्या गल्लीत राहते ना, मग ह्यांच्या गल्लीत मंडळ असायचे, मग ह्यांनी मंडळामध्ये यायचे. हे कशाला जायचे मंडळात तुम्ही? दारातच आमचं मंडळ होतं ना, तिथं आम्ही दररोज संध्याकाळी जाऊन थांबायचो ना तिथं. हा, मग माझे काही मित्र सगळे तिथलेच होते, मी तिथं असायचो. संध्याकाळी आलो की आम्ही तिथं जाऊन थांबायचो. ह्यांनी कामावरून आले की यायचे गल्लीत. मग त्यांच्या मम्मीशी आमचं रिलेशन होतं, मग त्यांच्या घरी जायत होतो आम्ही. तुम्ही जात होता? मी जायत होतो. मग पुढे काय झालं? अशी ओळख होती ना म्हणून गप्पा वगैरे मारायचो. गप्पा मारायचो, फ्रेंडशिप झाली आमची. मग एकदा ना यांचा 27 जूनला वाढदिवस होता. मग वाढदिवसाच्या दिवशी मी गिफ्ट दिलंय ना. अरे वा, काय दिलं होतं गिफ्ट? एक बदाम होतं, त्याच्यावरती ना 2 कबूतर बसलेली होती. 2 कबूतर? मग मी ते दिलेलं आहे ना. मग यांनी लगेच त्याच दिवशी मला चिठ्ठी पाठवली. काय की कबूतर उडाली? काय लिहिलेलं? फक्त तू खूप मला आवडतेस, तू छान दिसतेस, तू मला लवशिप देणार का? लवशिप? हे काय असतं? लवशिप म्हणजे काय? फेमस एक ना, फ्रेंडशिप सारखं लवशिप. अच्छा अच्छा अच्छा. हा, मग यांनी लग्नाला विचारलं. मग मी 2 दिवसांनी सांगितलं हो म्हणले. का हो म्हणले? मला पण यांनी आवडायचेत ना. मग ती कबूतर आहेत घरात? आहेत, अजून आहेत. अजून ठेवले? किती वर्षापूर्वी ही कबूतर दिली होती? 4 वर्ष झाले. अजून 3 वर्ष झाले. नक्की ठरवा. ते 3 म्हणतात तुम्ही? 4 वर्ष झाली. 3 म्हणतायत? नाही, 4 वर्ष झाली. काय हो? 4 वर्ष झाले. तुमचं गणिताचा प्रॉब्लेम आहे. पण मग मला सांगा, 4 वर्ष तुम्ही दोघे एकमेकांशी बोलत होता किंवा हे इतर कोणाला कळलं नाही? कळलं की कोणाला? मम्मीला. मग मला असं आमचं चालू झाल्यावरती मला यांनी 10वीला गेले ना मी. मग मला म्हणजे हे कितवीत कबूतर? 8वीत? 10वीच्या 9वीच्या सुट्टीमध्ये. 9वीच्या सुट्टीमध्ये? मे महिन्याची सुट्टी होती. त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही भेटलो. तिथून जूनमध्ये माझा वाढदिवस झाला. आम्ही यांना प्रपोज केलं. त्यांचा होकार आला 2-3 दिवसानंतर. मग आम्ही परत जेव्हा शाळेला जायची तिथं मी भेटायचो. असं एक कंटिन्यू एक 8 दिवस, एक 15 दिवस गेले. त्यानंतर मी याला गाडीवरून आणून म्हणजे आमच्या घराच्या थोडं लांब सोडायचो, म्हणजे कोणतर बघेल, मम्मींची पप्पा बघतील. असं झालं, एक दिवशी मम्मीने बघितलं. आमच्या मम्मीनेच बघितलं. रिक्षातून मम्मी चाललेली आणि आम्ही असं थांबलेलं बोलत मम्मीने बघितलं. सलग मम्मी त्याच टाइमला, क्लासच्या सुटायच्या टाइमला सलग 2-3 दिवस बघितली. मग बघितलं, मला विचारलं. मी खरं खरं सांगितलं, हो आमचं असं असं चालू आहे. मग तू काय करणार? तर मम्मी तयार नाही ना झाली, कारण कास्ट वेगळी ना, त्यामुळे मम्मी लगेच नाही तयार झाली. थोडं घरात जरा तणावाचं वातावरण झालं. मम्मीने थोडं जरा मारलं. म्हणजे शाळा थोडी 4 दिवस बंद केली. ऐकलं नाही. मग तरी पण मी पुन्हा शाळेला चालले, पुन्हा आम्ही चालूच झालं आमचं. ज्यावेळी परत आम्ही सापडलो त्यावेळी जी शाळा बंद केली. मग ह्याला मामाच्या गावी पाठवलं एक 4 दिवसासाठी. मला हिने तिकडनं फोन केली, असं मला गावी पाठवलेलं आणि तिथं माझं लग्न जमवत आहे. म्हणजे कसं झालं समजलं ना, मग हे कास्ट वेगळा असल्यामुळं मम्मीनं काय केलं, आमच्या गावी नेलं मला आणि मग माझं लग्न ठरवलं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?